पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे ती ठाकरे बंधूंच्या युतीची। कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। अशातच ठाकरे बंधूंच्या एका घोषणेमुळे एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलंय। ठाकरे बंधू थेट एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात एकत्र लढणार आहेत। ठाण्यासह मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई आणि इथं दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणार आहेत। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र उतरणार आहेत। ठाकरे बंधूंच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये 2 आकडी नगरसेवक जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केलाय। ठाणे शहरात ठाकरे बंधूंनी लक्ष केंद्रित केले तर कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात देखील 2 जागा मनसे लढणार आहे। येत्या 3 अथवा 10 तारखेला ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा गडकरी रंगायत आणि येथील चौकात ठाकरे बंधूंची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित सभा पार पडण्याची शक्यता सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी 5 पाखाडी मतदारसंघामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाचं वर्चस्व जास्त असल्यानं मोठ्या ताकदीनं ठाकरे बंधू कोपरी 5 पाखाडी मतदारसंघात उतरणार आहेत। तर दुसरीकडे ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना युती हवी असली तरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मात्र युती विरोधात सूर कायम ठेवल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात कोपरीमधील भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी युती विरोधात पहिली ठिणगी टाकल्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास 50% जागांची मागणी केली आहे। अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय। दरम्यान नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारत बदलापूर, अंबरनाथवर कब्जा मिळवला। त्यामुळे आता आगामी निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। ठाण्यात पुन्हा 100% भाजपचा नारा घुमू लागलाय। केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर रवींद्र चव्हाणांनी युतीची घोषणा केली असली तरी या निकालामुळे भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे। भाजप ठाणे महापालिकेत जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही धरेल। वेळप्रसंगी भाजप स्वबळावरही लढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 33 प्रभागांमध्ये एकूण 131 नगरसेवक आहेत। ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रममध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेणं सुरू आहे। नगरसेवक पदासाठी 1165 इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेचे अर्ज घेतले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत पवार, ज्येष्ठ नगरसेवक हेमंत जगदाळे, विलास जोशी हे इच्छुकांची मुलाखती घेणं सुरू आहे। शिवसेना भाजप युतीमध्ये अजून देखील फॉर्म्युला ठरला नाहीये।